योद्धा न्यूज चॅनल। खरपुडी बुद्रुकमध्ये सुरांचा माळा फुलला। विलास चौधरी पाटील यांच्या निवासस्थानी सनई चौघड्याची पुरातन परंपरा कायम। खेड, पुणे। आधुनिकतेच्या झगमगाटात अनेक जुन्या परंपरा लोप पावत असताना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे मात्र संस्कृती आणि माणुसकीचे एक वेगळेच दर्शन घडत आहे। माघ पौर्णिमेचे औचित्य साधून गावचे माजी सरपंच माननीय विलास चौधरी पाटील यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही सनई वादकांनी हजेरी लावली। पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही मागणी आणि दानधर्माची परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जात असल्याने परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे। स्वरांनी दरवळली पहाट, एक पुरातन वारसा। महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत सनई चौघडा आणि लोककलाकारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। माघ पौर्णिमा हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। याच मुहूर्तावर दरवर्षी सनई वादकांचे पथक खरपुडी बुद्रुक येथे दाखल होते। विलास चौधरी पाटील यांच्या घराण्याशी या कलाकारांचे अनेक दशकांचे ऋणानुबंध आहेत। कला, सादरीकरण, जुन्या मराठी लावण्या, अभंग आणि भक्तिगीतांचे सूर सनईवर छेडले जातात, जे ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते। दानधर्माची परंपरा। लोक आनंदाने धान्य, वस्त्र आणि द्रव्य स्वरूपात दान देऊन या कलाकारांची जोडी भरतात। माजी सरपंच विलास चौधरी पाटील यांची भूमिका। या परंपरेबद्दल बोलताना माजी सरपंच विलास चौधरी पाटील भावुक होतात। ते म्हणतात, ही परंपरा माझ्या वडिलांच्या आणि आजोबांच्या काळापासून सुरू आहे। हे कलाकार केवळ मदत मागायला येत नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीचे वाहक आहेत। त्यांच्या सनईच्या सुरांनी आमच्या घराला आणि गावाला एक प्रकारची सात्विकता मिळते। माघ पौर्णिमेच्या दिवशी त्यांची वाट पाहणे हा आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा सणच असतो। संस्कृतीचे जतन, काळाची गरज। आज सोशल मीडिया आणि मनोरंजनाच्या साधनांनी बाजारपेठ व्यापलेली असताना प्रत्यक्ष दारी येऊन कला सादर करणाऱ्या या कलाकारांची अवस्था बिकट होत चालली आहे। मात्र खरपुडी बुद्रुक सारख्या गावांनी ही परंपरा जिवंत ठेवल्यामुळे या लोककलाकारांना एक प्रकारचे आर्थिक आणि मानसिक पाठबळ मिळते। परिसरातील ज्येष्ठ नागरिक सांगतात की पूर्वी अशा अनेक टोळ्या गावात येत असत। आता त्यांची संख्या कमी झाली असली तरी चौधरी पाटील यांच्यासारखी माणसे या परंपरेचा सन्मान करत आहेत, हे भूषणावह आहे। ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण, सनईवाल्यांच्या आगमनाने गावातील वातावरण भारावून गेले होते। मागोतकरी आले की गावातील मुले बाळेही कुतूहलाने त्यांच्या भोवती जमतात। यामुळे नवीन पिढीलाही आपल्या लोकसंस्कृतीची ओळख होत आहे। दरवर्षी आम्ही या दिवसाची वाट पाहतो। सनईचा आवाज कानी पडला की माघ पौर्णिमेचा आनंद द्विगुणित होतो, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। निष्कर्ष, खरपुडी बुद्रुक येथील हा सोहळा केवळ घेण्या देण्याचा व्यवहार नसून तो श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा बंध आहे। विलास चौधरी पाटील यांनी जपलेला हा वारसा समाजातील इतर घटकांसाठीही प्रेरणादायी आहे। संस्कृती जपली तरच माणूस पण जपले जाते, हेच या परंपरेतून अधोरेखित होते। आमच्या प्रतिनिधी दत्ता भगत यांनी घेतलेला आढावा।